दुसरी रेसिपी असणार आहे खड। आता हे खड म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर याचं साहित्य काय काय आहे ते आपण पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे चिकनचा खिमा 1 वाटी किंवा 200 ग्रॅम, नंतर बारीक चिरलेला कांदा 2 कांदे घेतलेत, बारीक चिरून घेतलेले आहेत, नंतर फुलके घेतलेत एक 6 ते 8 फुलके, तसंच कुस्करलेला बटाटा 1, साजूक तूप आपल्याला लागणार आहे 2 चमचे, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर 2 चमचे दही, मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत चांगला 1 चमचा तिखट, नंतर 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा त्याची पेस्ट, नंतर हळद लागेल आपल्याला पाव चमचा, जिरेपूड लागेल पाव चमचा, लसणाची पेस्ट आपण घेणार आहोत 1 चमचा, तसंच आल्याची पेस्ट साधारणतः 1 चमचा, धनेपूड आणि मीठ। आता खड हे नाव तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात असेल की खड म्हणजे खड्यापासून किंवा खड्यांपासून बनवलेलं, पण ही एक राजस्थानी डिश आहे, वाळवंटातली डिश आहे। तुमच्या लक्षात येईल की पूर्वी ओव्हन्स नव्हते, ऑफकोर्स आत्तासारखे कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह यासारखे ओव्हन्स नव्हते, त्यामुळे ही जी डिश बनवायचे ते लोक ते जे भांडं असायचं त्या रेतीमध्ये खड्डा खणून ते भांडं त्यामध्ये रेतीमध्ये ठेवायचे आणि तापलेल्या रेतीमध्ये ही डिश शिजायची, त्यामुळे याला खड असं म्हटलं जातं। अतिशय रस्टिक ओरिजिनल एकदम गावरान पद्धतीची ही डिश आहे। याच्यावरती काही सजावट नाहीये, कुठल्याही प्रकारचं शोषा नाहीये किंवा वर्ण उगाचच फ्लेवर देण्यासाठी हा मसाला तो मसाला असं काही याच्यात घातलेलं नाहीये। एकदम प्युअर ऑनेस्ट डिश अशी आपण या डिशचं व्याख्या करू शकतो। सुरुवातीला आपल्याला हा खिमा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। खिमा शिजवण्याकरता मी हे जे भांडं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया 1-2 चमचे तूप। मस्त गरम झालेलं आहे भांडं, तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला आपण फोडणी करता ही हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया, त्याचा चांगला झणझणीतपणा सुटला पाहिजे। हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा चांगला आता लागलेला आहे। आता त्याच्यामध्ये घालूया आपण थोडासा कांदा बारीक चिरलेला, वाळवंटातल्या डिशेस असल्यामुळे दही हे प्रत्येक रेसिपीमध्ये वापरलं जातं। दह्यामुळे जो एक थंडावा आपल्या शरीराला मिळतो त्याच्यासाठी आपण याच्यात दही वापरतोय। कांदा चांगला परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली लसूण आणि आल्याची पेस्ट। कांदा लसूण चांगला आता परतून झालेला आहे, त्यामध्ये आता घालूया आपण हा खिमा चिकनचा। खिमा चांगला शिजून झाल्यानंतर मी त्यामध्ये आता घालणार आहे 1-2 चमचे बटाटा कुस्करलेला, ओके। त्यामध्ये आता आपल्याला घालायचे हे सगळे मसाले। मसाल्यामध्ये आधी आपण घालूया तिखट, नंतर धनेपूड, जिरेपूड, चवीला मीठ आणि हळद। आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दही 1-2 चमचे, आता हा खिमा आपला तयार झाला। थोडासा आपण शिजवून घेऊया अजून 1-2 मिनिटं। चिकन खिमा आता शिजला, मी आज चालू ठेवतो आणि ही जी डिश आहे ही डिश मी या बाजूला ठेवतोय आणि हे जे दुसरं भांडं माझ्याकडे आहे त्या भांड्यामध्ये आता आपल्याला ही डिश फिनिश करायची आहे। त्याच्यावरती खालती थोडंसं तूप सोडायचं आणि या ज्या पोळ्या आहेत, फुलके जे आहेत, त्या तुपामध्ये आपण ही पोळी ठेवायची आणि हा जो खिमा बनवलेला आहे हा खिमा आपण त्याच्यामध्ये स्प्रेड करू या फुलक्यांवरती। तशीच आता हा दुसरा जो फुलका आहे तो त्याच्यावरती ठेवला, ओके। आता त्याच्यावरती हा खिमा पुन्हा स्प्रेड करायचा, म्हणजे आपण लेयर्स फॉर्म करतोय। तुमच्या लक्षात येईल की लझानिया जो असतो, इटालियन लझानिया, तो कसा लेयर्समध्ये फॉर्म केलेला असतो, त्याच लेयर्सच्या हिशोबाने आपण ही डिश बनवतोय, खड डिश। आणि या फुलक्यांवरती 1-1 चपात्या ठेवून अगदी कमी आचेवरती आपण हे शिजवून घेऊ। ही आच एकदम हळू ठेवलेली आहे आणि या आचेवरती या भांड्यावरती परत पुन्हा झाकण ठेवून मी साधारणतः 10 मिनिटं ते पुन्हा नुसतं टोस्ट होऊन देणार आहे किंवा बेक होऊन देणार आहे। दमवरती ते शिजवून घेऊया आपण आणि नंतर
तुम्ही ते आजच्या जेवणाला किंवा तुमच्या संध्याकाळच्या जेवणाला सर्व करा। ही रेसिपी तुम्हाला आज बनवायची असेल तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे। याचा पटकन एक रिकॅप घ्या। खड बनवण्यासाठी लागणारे साहित्य 200 ग्राम चिकन खिमा, 2 बारीक चिरलेले कांदे, 6 ते 8 फुलके, उकडलेला बटाटा, 2 चमचे साजूक तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे दही, 1 चमचा तिखट, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, हळद, जिरेपूड, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, धणेपूड आणि मीठ। कृती: पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले लसूण आणि आलं परतून घ्यावं। त्यामध्ये चिकन खिमा, कुस्करलेला बटाटा, तिखट, धणेपूड, जिरेपूड, मीठ, हळद आणि 2 चमचे दही घालून वाफेवर खिमा शिजवून घ्यावा। एका खोलगट भांड्यामध्ये तूप गरम करावं, त्यावर एक फुलका ठेवावा। शिजवलेला चिकन खिमा ह्या फुलक्यावर पसरून घ्यावा, त्यावर दुसरा फुलका आणि खिमा घालावा। असे फुलके आणि खिम्याचे 5 ते 6 थर लावून 10 मिनिटे वाफेवर शिजवून डिश सर्व्ह करावी।